स्किन खूप ड्राय वाटते, खूप कोरडी वाटते, तर हिवाळ्यामध्ये आपली स्किन खूप कोरडी आणि एकदम निस्तेज वाटते. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, याची काय कारणे आहेत आणि आपण ट्रीटमेंट काय घेऊ शकतो. तर हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे कोरडी त्वचा आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर कोरडी त्वचा होण्याची कारणे म्हटलं तर हिवाळ्यामध्ये खूप थंड हवा असते, त्याबरोबरच आपण हॉट शावर किंवा बाथ खूप जास्त टाईममध्ये घेतो. म्हणजे गरम पाणी जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपल्याला छान वाटतं आणि आपण जास्त वेळ शावर घेतो. खूप कडक वातावरण म्हणजे खूप जास्त थंडी किंवा जास्त गरमी किंवा ड्राय वाईन कोरडी हवा असेल, त्याबरोबरच आपल्या घरामधले आपलं हीटिंग जर जास्त असेल तर याला साधे सोल्युशन्स आपण पाहिले तर मॉइश्चरायझर, ह्युमिडिफायर सुद्धा आपण वापरू शकतो. शावर रुटीन आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. जसं सांगितलं की लॉंग टाईम शावर आपल्याला घ्यायचं नाहीये आणि ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाण्याने आपण शावर घेऊ शकतो. पाणी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तर प्रत्येक आजारामध्ये किंवा कोणत्याही कंडिशन सिच्युएशन आपल्याला पाणी भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. कोणतेही प्रोडक्ट वापरायच्या अगोदर खूप सारा विचार केला पाहिजे. म्हणजे सोप, फेसवॉश, त्याबरोबरच मॉइश्चरायझर, त्याबरोबरच कोणतेही म्हणजे हार्ड मेकअप वगैरे आपल्याला योग्यरित्या त्याचा वापर करायचा आहे. कपड्यांमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला सॉफ्ट आणि नॅचरल कपडे घालायचे आहेत. इरिटेटिंग कपडे जे असतात म्हणजे ऊलचे कपडे असतील, टाईट फिटिंग कपडे असतील, हे पूर्णपणे आपल्याला अवॉइड करायचे आहे. थंडीपासून वाचण्यासाठी आपण स्कार्फ, ग्लोव्ज, स्वेटर यांचा वापर करू शकतो. जेव्हा शावर घेतो त्यावेळी आपल्याला आपली स्किन सॉफ्ट टॉवेलने कोरडी करायची आहे. त्याला जास्त हार्शनेस करायचा नाहीये. त्याबरोबरच आपण काही ऑइल सुद्धा वापरू शकतो. कोकोनट ऑइल आहे, आल्मंड ऑइल आहे, ओटमील बाथ आपण घेऊ शकतो. ते याचा वापर कसा करायचा आहे की आपल्या पाण्यामध्ये ते ओट आपल्याला ॲड करायचं आहे. त्याबरोबरच आपण ॲलोवेरा सुद्धा वापरू शकतो. आपण हनी खाऊ सुद्धा शकतो किंवा स्किनला अप्लाय सुद्धा करू शकतो. सी बटर हे वापरू शकतो. विटॅमिन्समध्ये आपण पाहिलं तर विटॅमिन डी, विटॅमिन ए, नायसिन, झिंक आणि आयर्न यांचा योग्य प्रमाणामध्ये आहारामध्ये. तर लास्ट पार्ट आपण पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. होमिओपॅथीमध्ये तुम्हाला जसं माहीतच आहे खूप साऱ्या मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत. आपण सिम्पटम वाईज पेशंटला ट्रीटमेंट देतो. बट आज काही मेडिसिन्स आणि ऑइंटमेंट. तर कॅलेंड्युला प्लस ऑइंटमेंट हे आपण ॲप्लाय एक्सटर्नली करू शकतो 2 टाइम्स अ डे. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. म्हणजे ड्राय स्किनला पूर्णपणे हे कव्हर करून टाकतं. तर इंटरनली आपण कोणतं मेडिसिन घेऊ शकतो तर पेट्रोलियम 30 सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब आपण घेऊ शकतो. ड्राय स्किन असेल, क्रॅक्ड स्किन असेल किंवा क्रॅक्ड फीट असतील, काही लोकांचे पाय टाचा खूप उरलेल्या असतात, तर अशामध्ये सुद्धा पेट्रोलियम 30 खूप छान आहे. सल्फर 30 हे मेडिसिन सुद्धा सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब आपण घेऊ शकतो. ड्रायनेस असेल आणि इचिंग असेल रात्रीच्या वेळी तर आपण सल्फर 30 त्या पेशंटला देऊ. लायकोपोडियम 30 सकाळी 2 थेंब, दुपारी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब आपण पेशंटला देऊ शकतो. जर ड्रायनेस हा उष्णतेमुळे वाढत असेल, तळव्यांना वाढत असेल किंवा ड्रायनेस वाढत असेल, त्याबरोबरच स्पॉट आहेत असे डार्क रेड स्पॉट जर स्किनवर येत असतील तर लायकोपोडियम 30 खूप छान मेडिसिन आहे. रुमेक्स 30 हे मेडिसिन सुद्धा आपण सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब पेशंटला देऊ शकतो. तर स्किनचा कोरडेपणा बऱ्यापैकी कमी होऊन जातो. तर असेच वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.